नमस्कार, मी गीतेश शिंगे, मराठा समाजाचा। आज मी जाताना मला माझ्या मराठा बांधव दोघं भेटले होते, सोलापूरचे आहेत दोघं पण। आज ते मी सहज विचार केलं त्यांना की तुम्ही कुठं चाललात। ते मुंबईला गेले होते 5 दिवसाआधी। मुंबईवरून आता ते परत सोलापूरला चाललेत। त्यांना अख्खी रसद भेटली नाही। सोलापूरला मुंबईला सगळं जेवण बिवण त्यांना भेटलं नाही, काहीच नाही। तर आज मला ते भेटले। त्यांचा पेट्रोल पंप संपलंय, त्यांच्याकडचं जेवढी रसद होती ती सगळी संपली। आज बिचारे इकडं आलेत। आज मी त्यांना एक थोडीशी माझ्याकडून जी काय हेल्प होती ती मी दिली त्यांना। आज त्यांच्याकडनं ऐका तिकडची परिस्थिती। आता ते सोलापूरला जाणार आहेत, परत रसद घेऊन परत मुंबईत जाणार आहे ना? तुमचं नाव काय? सचिन पाटील। सांगा काय काय झालं तुमचं? मी सचिन पाटील, प्रॉपर सोलापूरचा राहतो, सोलापूरमध्ये राहतो। आंदोलन आम्ही 25 तारखेला आंदोलनस्थळी गेलो होतो। आम्हाला तिथं आंदोलन स्थळापासून 5 किलोमीटर परिसरात ना जेवण ना पाण्याची सोय, काही सोय नाही आहे। आमच्याकडे जेवढे पैसे होते आम्ही पूर्ण मुंबईमध्ये फिरून आम्ही थोडंसं 4-5 दिवस भागवलं। कसं तरी एका पाण्याच्या बॉटलसाठी आम्हाला 5-5 किलोमीटर दूर जावं लागत होतं। 5-5 किलोमीटर दूर आंदोलन समोर 5-5 किलोमीटर दूर जावं लागतं। एका बॉटलमध्ये आम्ही 12-13 व्यक्ती पाणी पिलं। शेवटी नाईलाज झाला, तर आमच्याकडे पैसे संपले, म्हणून आम्ही परत त्याला गावाकडे चाललो आणि अजून आम्ही परत 2 दिवसांना माघारी येणार आहोत। फडणवीस, हे खास तुला आहे, लक्षात ठेव। तुला आम्ही फडणवीस साहेब का नाही बोलणार? तुला आम्ही निवडून दिलंय, तू नोकर आहेस आमच्या समाजाचा, या जनतेचा। त्याच्यामुळे तुला फडणवीस साहेब हा शब्द वापरणं नाही। आणि सरकारमध्ये बसलेले नालायक मराठ्यांनो ऐकून घ्या, परत एकदा सांगतोय, आमचा सकल मराठा समाज यांच्याबरोबर तर आहेतच, पण आज हे बिचारे पैशाअभावी, आज त्यांच्याकडे जे काय 5-6 हजार रुपये होते ते 5 दिवसापासून ना तुम्ही तिकडं खाण्याचे स्टॉल उभे केले, ना तिकडं संडास बाथरूमची सोय केली। नालायक फडणवीस, तुला एकच सांगतोय, लक्षात ठेव, आज आमचा मराठा माणूस हा परत सोलापूरला चाललाय, सोलापूरला जाणार, त्याच्या घरची भाकरी मीठ भाकरी घेऊन परत मुंबईला येणार आणि तुझ्याकडनं आरक्षण मिळूनच राहणार। हे फक्त तू लक्षात ठेव। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा।